नमस्कार, वेलकम टू माय न्यू ब्लॉग। तर आजच्या ब्लॉगची सुरुवात होती आहे गाडीमध्ये, कारण आम्ही चाललोय बुर मीन्स आम्ही चाललोय एक्झॅक्टली माजलगावला एका कामासाठी। तर आता निघलोय रस्त्याने, बघू आता कधी पोहोचतो, कारण जस्ट निघलोय, लेट झालंय निघायला, कारण आम्हाला तिथे पोहोचायचं होतं 11 साडे 11 वाजेपर्यंत आणि आम्ही घरूनच निघलोय 10 वाजता। तर चला आता लेट्स बिगिन। तर आता आम्ही माजलगावला पोहोचलेलो आहे, पण म्हणजे अजून जिथं मेन काम आहे तिथं नाही गेलोय अजून, म्हणजे मेन सिटीत पोहोचलो आहे। आता पण भूक लागलेली आहे, त्याच्यामुळे दर्शन काहीतरी खायला आणायला गेलेलं आहे आणि देवा ते झेरॉक्स वगैरेचं थोडं काम होतं तर ते करायला गेलं आहे आणि मी बसली गाडीत एकटी। तर आता सगळं काम वगैरे झालेलं आहे आणि एवढी हवा सुटलेली आहे ना, कारण आम्ही आलेलो आहे, म्हणजे आलं तर काम करायसाठी, पण कुठं आलो आणि काही फिरायचा मौका असेल तर तो सोडायचा कसा, म्हणून आता आम्ही आहे दिस इज माजलगाव डॅम। छान मस्त डॅमला पाणी आहे, वातावरण एकदम मस्त आहे आणि इकडे माझे हजबंड बघा कसे माकडासारखे दर्शन बाय एकदम मस्त। वर्षांनी आली मी या डॅमला, आलेली अगोदर पण खूप म्हणजे 4-5 वर्ष झाली त्याला, एवढ्या जवळपास 4-5 वर्षानंतर मी माजलगावला आली आहे आणि मला असे पाण्याचे ठिकाण खूप आवडतात। पाणी बघून एकदम मनाला असं शांत भारी वाटतं। हे बघा, मी इकडं बायको असून सुद्धा दुसऱ्या बायको सोबत फोटोशूट चालू आहे। आय वॉन्ट जस्टिस, आय वॉन्ट जस्टिस, आय वॉन्ट जस्टिस, किरण आय वॉन्ट जस्टिस। हे पूर्ण सगळेजण ओले झालेले आहेत विदाउट एनी बॅकअप प्लॅन। आता असंच ओलं आम्ही घरी जाणार। कुठं चल 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 इकडे चला आता धबधबा बघायला जायचंय, चला बघू। माहित नाही सायन्सच्या तुम्ही त्याला विचारतो। चलो वापस। कोणी दगड मारलं? दगड मारते। घेतला डबल पाइनएप्पल। कुठं आलं तर पाइनएप्पल खाणं इज मॅन्डेटरी। अँड सी द सेकंड व्ह्यू। तर एकच दरवाजा उघडा आहे, पण तरी पण खूप स्लो आहे। तिकडे ते मामा गेले त्या दोघांसोबत गप्पा मारायला। असं कधी होईल का आम्ही तिथं बाहेर आलं ते झालं नाही, सो ते पूजा करायला बसलेलो आहे आणि इथं आलेली आहे माझी फेवरेट मिसळ। माझी पण फेवरेट झालेली आता मिसळ। तर मंडळी आजचा आहे डे 2, कारण काल घरी आल्यावर शूट करायला टाईम नाही भेटला आणि रात्री पण मग झोपायला वगैरे लेट झालं होतं आणि सकाळी पण मी थोडं लेटच उठली आहे। तर म्हणलं जाऊ द्या, कालचा आणि आजचा व्लॉग हा कंबाईन करू आपण। सो आता वाजले आहेत जवळपास 10 आणि मी आज खूप लेटपर्यंत झोपली, कारण दर्शन सकाळीच गावाला गेला 5 वाजता। सो मग मी मस्त निवांत झोपून राहिले आणि आता उठल्या उठल्या मला भूक लागली आहे, सो मी आता नाश्ता करते आहे। बरेच अजून कामं आवरायचे,
आणि मग आमच्या क्लासवरती आज महाप्रसाद आहे गणपती बाप्पाचा, तर तिकडे पण जायचं आहे मला 12 वाजता. आणि घरात इतके कामं पडलेले आहे कारण आशामध्ये माझं काहीच आवरणं होत नाही आहे. बरंच घरामध्ये सगळं इकडं तिकडं पडलेलं आहे, सो मला आवरायचं आहे. चला आधी नाश्ता करून घेते आणि नंतर मग मस्त मस्त गरम गरम मी खिचडी बनवली आहे. खायला तर म्हणत असं नाही खिचडीसाठी, मला खिचडी खूप 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 आवडती. सो दर्शन पण नाही आहे, मग एकटीसाठी मी मस्त खिचडी बनवली आहे. आणि मला आवडती तसं काही नाही, दोघं जरी असलो एकटी जरी असले ना मला खिचडी खूप 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 जास्त आवडती, त्याच्यामुळे मग खिचडी बनवली आहे. अजून बरंच आवरायचं आहे यार. उद्या गणपती बाप्पा जाणार आहे, म्हणजे असं वाटतंय की आत्ताच आले होते. म्हणजे ते दरवेळेस तसंच वाटतं की गणपती बाप्पा 10 दिवस जरी आले, 11 दिवस जरी आले ना, तर असं वाटतं यार अजून थांबायला पाहिजे. बट येणारी गोष्ट येत असती, जाणारी गोष्ट जात असते. वी कांट स्टॉप. सो जो हे वो ॲक्सेप्ट करो. चला नाश्ता करून घेऊ. आता क्लासचा म्हणजे प्रोग्राम वगैरे झालेला आहे, महाप्रसाद पण झाला, मस्त प्रसाद खाल्ला आणि आता मी घरी जाते. पण पाऊस येतोय थोडा थोडा. मस्त साडी घातली आणि मस्त पाऊस पण येतोय, पण मला ना ते साडी घातल्यावर असं पावसामध्ये मग ते हे होऊन जातं, साडी सांभाळू का पाऊस का हे ते. चला आता मस्त घरी जाते. तर आता घरी आले, फ्रेश वगैरे झाले आणि आता ना वातावरण असं झालं आहे ना मस्त एकदम कोझी. मला मस्त आता झोपू वाटतं आहे. तर या ठिकाणी आपला व्लॉग हे क्या हो रहा है यार. तर या ठिकाणी आपला व्लॉग आपण एंड करूया. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तर प्लीज 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 चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आता 100 सबस्क्रायबर्स व्हायला फक्त 2 सबस्क्रायबर्स पाहिजे. आय नो 100 म्हणजे खूप नाही आहे, बट माझ्यासाठी सध्या हेच खूप मोठं आहे, कारण 0 सबस्क्रायबर्सपासून 100पर्यंत पण भरपूर स्ट्रगल असतो. म्हणजे एक सबस्क्रायबर वाढला की अशी खुशी होत जाते. तर 100 सबस्क्रायबर व्हायला फक्त 2 बाकी आहे. तर प्लीज लवकर सबस्क्राईब करून घ्या आणि व्लॉग्सला असंच सपोर्ट करत राहा, खूप खूप प्रेम द्या. तर चला भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय.